तुझी वाट निरंतर तिमिर सोवा असो शिशिरही प्रीत सहाही ऋतूंचा बहर प्रीत सुखाची अनवट भाषा प्रीत नसे नियतीच्या रेषा प्रीत वचन ही प्रीती स्पंदन आठवणींचे प्रीती अत्तर वळता वळता खऱ्या प्रीतीचे नकळत तुझे येईल प्रत्यंतर. मेरे माँ बाप ने मुझे ऑर्फेनेज से गोद लिया था। मेरी कोई पहचान नहीं थी, ना नाम, ना जात, ना खानदान, ना कुछ पता। फिर मेरे जन्मने का क्या मकसद हुआ? और माहेरी परत आली आहे हो. काय? तिला येऊन 2-4 दिवस झाले. नाही अविनाशचा फोन, नाही तो स्वतः आला. जर तू माझं लग्न गृहीत धरून बोलत असशील ना तर माझं लग्न ही टोटली माझी चॉईस आहे आणि माझं डिसिजन. अरे काय चारोबा, मामी कुठे? येईलच एवढ्यात. सुधा घरी नाहीये? हो, पण त्यात एवढं अस्वस्थ व्हायला काय झालंय? चहा हवाय का? नाही, चहा तर हवाच आहे, पण कसं आहे ना, गेल्या इतक्या वर्षांची सवय आहे घरी आल्यावर तिला समोर बघायची. सॉरी चारोबा. सॉरी म्हणण्यासारखं काही नाही रे. असं नाही ग, तुला दुखवायचा हेतू नव्हता. कमाल करतोस मामा. आता ही सफाई द्यायची वेळ तुझ्यावर आलीये. खरं तर आता मलाच या रुटीन मध्ये ऍडजस्ट व्हायला हवंय. ए चारोबा, इतकंही शाण्यासारखं वागू नकोस ग. जिथे वाईट वाटायला हवं तिथे वाईट वाटणारच. ए, रडू नकोस बाळा. डोळे पुस, डोळे पुस. रडायचं नाही, रडू नको. काय झालं चारू? काय झालं चारूला? सुधा, तू आधी शांत हो. तुला वाटतंय तसं काहीही झालेलं नाहीये. अविनाशचा फोन आला होता का? का तो आला होता? नाही मम्मी, काही झालेलं नाहीये तसं. मग तू रडतेस का? मम्मी, मी माझ्या नशिबावरच रडतेय. माझी काही एक चूक नसताना मी भोगत असलेल्या शिक्षेवर रडतेय. चारू, शांत हो. हे बघ, आक्रोश करण्यासारखं काहीही झालेलं नाहीये. तुला असंच वाटणार रे. मला काय वाटतं, ह्यावरती तुमच्या सगळ्यांचं लक्ष आहे का? आज आई पण तेच विचारायला आली होती. चारू, अगं आई व्हायचंय ना तुला, मग आधी ते सामर्थ्य आण स्वतःत. समर्थ हो, हुशार हो, समजूतदार हो. आणि मी ह्या आधीही तुला सांगितलंय की तुला मूल होणार म्हणजे होणारच. पण आता गायकांच्या आयुष्यात तपश्चर्या असते, तर गायकांच्या आयुष्यात संघर्ष. तुझ्या आयुष्यात काय लिहिलंय ते पाहूया. मे बी प्रतीक्षा करणं हेच तुझ्या नशिबात लिहिलं असेल. बैस, ती येईलच. नाही, मी फक्त आईला सोडायला आलो होतो. टेन्स वाटत होती ती. येतो मी.
आण आण लवकर आण. ती वेळ ग तू पण. अगं जरा सावकाश खा. काही घाई नाहीये. घाई कशी नाही? घाई तर केलीच पाहिजे. कशाबद्दल बोलतेस तू? आधी खाऊ की बोलू? तसं असेल तर आधी सांगच, कारण तुझं खाणं काही लवकर आटवायचं नाही. गंमत केली हो. ते मला माहितीये ग, पण आता मी तुला अशी एक गंमत दाखवणार आहे ना की ते बघितल्यावरती तुझी बोलतीच बंद होईल. थांब. बघ काय कशी वाटली? छानच आहे ग. मग कुणासाठी? घ्या. काय ग? अवीसाठी की काय? मग पण एवढी घाई कशाला? अजून घटस्फोटाचा विषय सुद्धा झालेला नाहीये. तो घटस्फोटाचं नाव सुद्धा काढायचं नाही, पण ती स्वतःहून घटस्फोट देईल असं काहीतरी करायचं. पण अवी तयार होईल का? अगं दोघं एकमेकांना चांगले ओळखतात. काय सांगतेस काय? तुला पसंत आहे ना? नाव काय तिचं? नाव, गाव, कुळ, गोत्र सगळं मी तुला सांगेन, पण पत्रिका छापायला दिल्यानंतर. तुला पसंत आहे ना? मग लावूया तयारीला. काय? मुलगी मला पसंत आहे. छान आहे. हा नाही ना? अगं तयारी करायची आता आपण. मुलगी अगदी गुणी आहे बघ. तिचं लग्न जमत नव्हतं ग, आणि आपल्या आवीमध्ये काय खोटं आहे? त्याचं फक्त एक लग्न झालं एवढं. मुलीला वडील नाहीये, तिच्या आईला सगळं काही मान्य आहे. आता लागूया ना तयारीला. काय पसंत आहे ना तुला? मग जा काहीतरी गोड आण जा. आणते. आण. तुझं येईल प्रत्यंतर. विपुल, अरे ते इस्त्रीचे कपडे कधीपासून पडलेत, कधी देणार आहेस? विद्या घेऊन जाणार होती ना जाताना. अरे ती नेतच होती, पण मीच तिला नको म्हटलं. ती बिचारी काय काय करणार. बिचारी? आज का अशी अचानक दया आली तिच्याबद्दल? दया तर येणारच ना. तू एवढा तरुणात अठा असून तुझं अजून बस्तान बसलेलं नाही, आणि ती कमावती असून तिचं लग्न जमत नव्हतं. जमत नव्हतं म्हणजे? आता जमलंय की काय? जवळ जमल्यातच जमाय. कोणाशी? 16 आणि अनुरूप मुलगा आहे तिच्यासाठी. हे 16 आणे कोणी ठरवले? ते सगळं कळेल रे. थोडक्यात काय, तिच्यावरचा कामाचा आणि जबाबदारीचा दोन्ही भार हलके करायला हवेत. कामाचा भार ठीक आहे ग, तू करशील कामा, पण जबाबदारीचा भार कसा हलका करणार? किती कोडगा आहेस रे. तुला एवढंही कळत नाही. आता तुला हातपाय हलवायला हवेत. हातपाय हलवून काय होणार आहे? तू माझं डोकं भडकवू नकोस हा. मी खुश आहे, मला खुशच राहू दे. उगाचच खुश होऊ नकोस आई. विद्या आयुष्यभर बोल्यावर नाही चढली ना तरी सुद्धा चालेल, पण जर का तिला अंधारात ठेवून तिला फसवून ह्या लग्नाचा घाट घातला असेल ना, तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. आणि त्या कुमुद मावशीला सुद्धा सांग, मी कमावता नसलो तरी सुद्धा माझ्या बहिणीची जबाबदारी मी मानतो. सांग तिला. इतक्या महाग इयरिंग्स? क्या बात आहे. भेटल्यावर नक्की दाखवा. ओके चल बाय बाय. काय ग, कसला विचार करतेस? विचार नाही रे. हे बघ, खोटं बोलू नकोस. मला माहिती आहे तू कसला विचार करतेस ते. त्या दिवशी आपण ज्या इयरिंग्स पाहिल्या होत्या त्या तुला आवडल्या होत्या ना? चल आता जाऊ आणि घेऊया. चल. हे बघ, मला माहितीये मला त्या इयरिंग्स आवडल्या होत्या, पण त्याची काही गरज नाही. का? झालं ना, चल घेऊया. आवडल्यात ना? नाही, त्याची काही गरज नाहीये. माझ्याकडे ऑलरेडी खूप इयरिंग्स आहेत यार. हे बघ, तसंही खूप दिवसात मी तुला काहीच घेतलेलं नाहीये, आणि तसंही त्या इयरिंग्सची किंमत फार नाहीये. प्रश्न किमतीचा नाही, प्रश्न वृत्तीचा आहे.
ऑलरेडी माझ्या शिक्षणाचा खर्च, माझी वह्या, पुस्तकं, कॉलेज फीस, हा सगळा खर्च काही कमी आहे का? तुझं करिअर पण अजून सेट झालेलं नाहीये. मग अशात आपण एवढा वायफळ खर्च कशाला करायचा? खरं आहे तुझं म्हणणं. खरंच आई बाबा किती प्रेम करतात नाही आपल्यावर, किती सपोर्ट करतात. आता बघ ना, माझ्या करिअरच्याच बाबतीत बाबांचा किंवा आईचा कशाचाही आक्षेप नाही. ते आपल्याला इतका सपोर्ट करतात, मग आपण असा वायफळ खर्च का करायचा? बरोबर आहे. आई, काय झालं ग? मी काही चुकीचं बोलले का? चुकीचं? आमच्या प्रेमाचा आणि आधाराचा तुम्ही एवढा गैरअर्थ घ्याल असं वाटलं नव्हतं. मला वाटलं नव्हतं तुमच्या मनात आमच्याबद्दल अशा भावना असतील. मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात रस नाहीये. आई, असं करू नकोस ना ग. हे बघ, पाहिजे तर आम्हाला शिक्षा दे, पण आमच्याशी बोलणं टाळू नकोस ना. मी जी शिक्षा देईन ती काटेकोरपणे पाळाल? हो. नक्की? हो. मग हे घे. आई, हे घे सौरभ, आणि माझ्या लेकीला जे काही आवडलंय ते ताबडतोब घेऊन ये. अरे, तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे ना. तुम्ही खुश तर आम्ही सगळे खुश, आणि तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहण्यासाठी आम्ही धडपडत असतो ना. शेवटी आईबाबांचं कर्तव्यच असतं ते. खरंच कुठल्या जन्माची पुण्याई म्हणून असे आई बाबा आम्हाला लाभले. बस बस, विनोद पुरे. आणि मिठू, तू अशी लंकेची पार्वती राहिलेली मला अजिबात आवडणार नाही. त्यापेक्षा आपण सगळे आनंदात राहूया. आई, हॅलो, बिपिन देसाई बोलतोय. मला तुझ्याशीच बोलायचं आहे. आपण मी काय बोलतोय हे कळल्यावर मी कोण बोलतोय हे कळेल तुला. काही महत्वाचं बोलायचं होतं का? तुम्ही फोन केलाच नसता. मी कोण बोलतोय हे सुद्धा ओळखलेलं नाहीये. याचा अर्थ तुमचं काम माझ्याशी आहे, आणि माझं न बोलावं जर इतकंच महत्वाचं असेल तर नेक्स्ट टाइम प्लीज वेळ घेऊन मग फोन करा. ऑलराईट? मला नंदिताविषयी बोलायचं आहे. तुम्ही कोण बोलतोय हे कळल्याशिवाय नंदिताबद्दल मी एक शब्द काय, एक अक्षरी बोलू देणार नाही. तुझ्यापेक्षा नंदिताविषयी बोलायचा मला जास्त अधिकार आहे. कमी जास्तचा प्रश्नच येत नाही. मलाच जास्त बोलायचा अधिकार आहे. प्रभाकर बोलतोय का? आय मीन सॉरी, तुम्ही नंदिताचे वडील बोलतायत का? पुढे बोलू? बोला ना सर. बोलायचं नाहीच आहे मला, बजावायचं आहे तुला. सॉरी टू से, पण मला बजावायचा अधिकार मी तुम्हाला अजून दिला नाहीये. मी अच्युत देसाई आणि सुधा देसाईचा मुलगा आहे, म्हणून माझा कान धरायचा किंवा बजावायचा अधिकार फक्त त्यांचाच आहे. तू माझ्या मुलीपासून दूर हो, तुझं नावही आठवणार नाही मी. अजून कशात काही नाही तर मला एवढं महत्त्व प्राप्त झालं. आय फील ग्रेट ऑलरेडी. दॅट्स इट. उगाचच ग्रेट व्हायचा प्रयत्न करू नकोस. माझी मुलगी वेडी आहे. एक्झॅक्टली. आता या बाबतीत आपल्या दोघांचं एक मत आहे. मला पण तुमची मुलगी थोडी नाही, पूर्णच क्रॅक वाटते. हाऊ डेअर यू. आता मी वेगळं काय म्हणालो? जे तुम्ही म्हणालात तेच मी म्हणालो. तुम्ही तुमच्या तोंडानेच म्हणालात ना की तुमची मुलगी वेडी आहे, आणि असे म्हणणारे तुम्ही पहिलेच वडील असणार, म्हणून तुमच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा माझं नीट ऐका. आधी एक काम करा, जरा कठीण आहे पण तुम्हाला ते जमवावंच लागेल. मला बजावण्याच्या आधी तुम्ही तुमच्या लाडवलेल्या हट्टी तरी गोड आणि इनोसेंट मुलीला बजावून सांगा. म्हणावा की विपिन देसाईसारखं स्मार्ट इंटेलिजंट तरी थोडा हटेला आणि सर्किट मुलापासून लांब राहा. ती माझ्यापासून एकदा लांब झाली की बिलीव्ह मी वाट वाकडी करून तिच्या मागे कधी जाणार नाही. हां, माधव बागे तिचे क्लासेस आहेत आणि माझे फॅमिली डॉक्टर, बस एवढाच संबंध. मग तेव्हा निर्णय तुमच्या मुलीचा असेल, मग त्यावर आम्ही विचार करू काय करायचं आहे ते.
तसं तुझं येईल प्रत्यंतर. सो शेवटी आज आपण भेटलो. ठरवून वेळ फिक्स करून पहिल्यांदाच भेटलो. हो, मलाही तेच म्हणायचं होतं. मग शेवटी का म्हणालास? उलट असं म्हण की आजपासून आपल्या डेटिंगला सुरुवात झाली. आता 24 तास मी तुझ्या कॉलची वाट बघेन. तू कधी बोलवतेस आणि मी कधी तुला भेटते. असं का हसलास? ऍक्च्युली मला तेच समजवायचं होतं. OMG, तुला स्वतःला तरी ते समजलंय का? करेक्ट. जोपर्यंत आपल्याला हे क्लिअर समजत नाही, कळत नाही, तोपर्यंत आपल्या या भेटण्याला काहीच अर्थ नाही. पण जर का आपण भेटलोच नाही तर आपल्याला समजणारही नाही. या क्षणी मला इतकंच समजतंय की आपण खूप घाई करतोय. जस्ट फ्रेंड्स म्हणून आपण भेटू नाही का शकत? अगं आता आपण जस्ट फ्रेंड्स म्हणूनच भेटलो आहे ना. मी तेच सांगतोय नंदिता. आधी विचार करूया, मग निर्णय घेऊया. ऍब्सोल्युटली रॉंग. आधी निर्णय घेऊ मग विचार करू. अगं ही रॉंग प्रोसेस आहे. ते जगाच्या दृष्टीने असेल पण आपलं जग स्वतंत्र आपल्या पुरतंच. असं नसतं. डोळे मिटून बघ. विचार डोळे उघडे ठेवून कर. नंदिता, मी तुला हेच सांगायला समजवायला आलोय. या क्षणी मी कुठल्याही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही. सौरभ आणि मिठू आता कायमचे सिंगापूरला जातील. मला आधी आई आणि बाबांचा विचार करायला हवा. त्यात चारू परत घरी आली आहे. तिला अर्धांतरी सोडता येणार नाही. या क्षणी तरी मला माझा विचार सगळ्यात शेवटी करायला हवा. आणि मी माझा विचार करेन तेव्हा तुझा विचार करेन. हॅलो, आपल्या सोडून सगळ्या जगाचा विचार करत असशील ना? अगं माझं घर म्हणजेच माझं जग आहे. मग त्यात मी पण सामील होऊ शकते ना? तुला खरं सांगू, या क्षणी मला ते शक्यच वाटत नाही. ऍक्च्युली नकोसच वाटतं. सो निघूया आपण. अहो, बोला. तुम्हाला एक आठवण करून देते हं. कसली? रविवारी वनसनकडे जेवायला यायचं कबूल केलं ना? हो, असेल असेल. अहो, असेल असेल काय करता? तुम्ही बोलता कबूल करता तेव्हा तुमचं लक्ष कुठे असतं? ए सुधा, या तुझ्या चिडण्याला काय अर्थ आहे? मी माझ्या ताईला समजा एखाद्या रविवारी आपल्या घरी जेवायला बोलवलं असतं, सहकुटुंब सहपरिवार, आणि तुला सगळा स्वयंपाक करावा लागला असता तर तुझ्या चिडण्याला अर्थ होता. अरे पण एखाद्या छानशा रविवारी आपल्याला ताईकडे सहकुटुंब सहपरिवार आयतं जेवायला जायचं आहे, मग चिडण्यात काय? ते आयतं आहे ना, ते तुमच्या करता, माझ्या करता नाही. मला सुना आल्या ना तरी सुद्धा मी सासूरवाशिणच आहे. एक मिनिट. काय झालं? तू आता काय म्हणालीस? काय म्हणाले? मला सुना आल्या ना? हा नाही, माझा हिशोब चुकत नसेल तर आपल्याला फक्त एक सून आहे आणि एक जावई आहे. म्हणजे आपण भविष्याचा काही विचार करता आहात का? तो विचार करून काही बोललात का? अहो, कसला भविष्याचा विचार? मी काय बोलते आणि तुम्ही काय बोलताय? नाही, मी अगदी बरोबर बोलतोय. असं समजू नकोस की माझं लक्ष नाही आहे आपल्या धाकट्या चिरंजीवांवर. हा, माझं बरोबर लक्ष आहे. कधी बघायला गेला तो? बघायला कशाला जायला हवं?
पण मी अगदी बारीक नजर ठेवून आहे आपल्या धाकट्या चिरंजीवांवर. हा? काय काय चाललंय काय त्यांचं हल्ली. अंघोळ करताना मोठमोठ्याने गाणी गातात. काय सांगताय का? बाथरूम सिंगर झालेत, बाथरूम सिंगर. त्या मोबाईलवर एक सारखी गाणी ऐकत असतो. तो मोबाईल असा कुठे ठेवला असेल आणि तो जरा वाजला की झडप घालतो त्याच्यावर. आणि आणि काय तासन तास बोलत असतो. काय बोलतो एवढा काही कळत नाही मला. मध्येच रात्री उठून कॉफी पितो. ईशा, मग कॉफी प्यायली तर काय झालं? याचा अर्थ तो कमी जेवतो ना. हा, मग तो कमी जेवत असेल तर मग त्याला कबीरला दाखवायला हवं ना. जाऊ दे का तो कबीर वगैरे. नको. काय आहे, हा, हल्लीची मुलं प्रेमात पडली की कमी जेवतात म्हणे. काहीतरीच तुमचं. आपला मोठा प्रेमात पडला होता ना तेव्हा बका बका जेवायचा. आणि सुरणाची भाजी जरी ताटात वाढली ना तरी मस्त जेवायचा तो. नाही अगं, सिम्पटम्स वेगवेगळे असतात ना प्रत्येकाचे. हो, मग तुम्ही प्रेमात पडल्याचे सिम्पटम्स कधी दिसले नाहीत हो मला. मी मुलांबद्दल बोलतोय. बर. नाही पण मला एक कळत नाहीये, आपला मुलगा कोणाच्या प्रेमात पडलाय. हा? हो, हा. हल्ली म्हणे तो बागेत झाडांना पाणी घालत असतो. काय सांगताय? हो, तू कधी पाहिलंस त्याला झाडांना पाणी घालताना? हा. शनिवारी पुलाखालच्या मारुतीला जातो. हसायला काय झालं? मी काय सांगायला आले होते आणि तुम्ही काय सांगताय मला? म्हणजे हे बघा, तुम्ही रविवारी वंसांना जेवायला यायचं कबूल केले. म्हणजे काय? मग तुम्ही मटण पुलावाचे बेत आखले असते. हो ना. पण रविवारी संकष्टी आहे आणि तुम्ही उपवास करणार आहात. मी ही आठवण करून द्यायला आले. हा, बिपिन म्हणजे सुद्धा ना. माझ्या कसं लक्षात राहिलं नाही, हिच्याबरोबर लक्षात राहतं. आता काय करा उपास. पण बिपिन नक्की कोणाच्या तरी प्रेमात पडलाय. खात्री आहे मला. रविवारी छडा लावतो. मी मुद्दामून असं केलं. हे बघ, उगाच फासे टाकताना ना मनात कुठला कौल ठेवू नकोस. बऱ्याच वेळा आपल्या मनाविरुद्ध. तो माझा प्रश्न आहे, माझं मी बघून घेईन. उद्या जर कोणी येऊन म्हंटल की बिपिनचं लग्न झालं, काय? तर तुला पटणार आहे का? तुझा विश्वास बसणार आहे का? नाही ना.